यहाँ पे इलेक्शन चोरी करने का हमने एक मॉडल पकड़ा है। इलेक्शन कमीशन को हमें इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट एंड सीसीटीवी फुटेज पकड़ा देना चाहिए। आई एम डिमांडिंग इट राइट नाउ। आई एम द ऑपोजिशन लीडर एंड आई एम सेइंग इफ दे डू नॉट गिव इट दे आर कोल्यूडिंग विद द बीजेपी। Karnataka CEO has said that will you say all this under oath? Will you be signing the oath and say this? I'm a politician. What I say to the people is my word. Right? I'm saying it publicly to everybody. Take it as an oath. This is their data and we are displaying their data. This is not our data. This is Election Commission data. It's interestingly तुमच्या डोक्यामध्ये सध्या चाललेला विचार थोडा वेळ बाजूला करा, कारण की मी इथं पण एक भारतीय म्हणूनच बोलणार आहे। मी कोणत्याच पक्षाचा समर्थक नाहीये, पण या भारताच्या लोकशाहीचा मी समर्थक आहे आणि इलेक्शन कमिशन भारतामधली स्वायत्त संस्था आहे। याच्यावरती कोणाचं कंट्रोल राहत नाही किंवा कोणी सांगितलं म्हणून हे गोष्टी नाहीत करू शकत। भारताच्या राष्ट्रपतींनी सांगितलं तरच या गोष्टी करू शकतात। राहुल गांधीने जे इलेक्शन कमिशनवरती एलिगेशन लावलेत की मतांची चोरी झाली आहे आणि ही जी चोरी झाली आहे त्यांनी ॲक्च्युअल दाखवलं इलेक्शन कमिशनने दिलेल्या मतदार याद्यामधूनच। स्वतःचा डेटा तर स्वतःची मतदार यादी तर नाही बनवू शकत कोणी, आणि हे जर खरं असेल ना तर भारताची लोकशाही आज 100% धोक्यामध्ये आहे। बरं, प्रश्न विचारला कोणाला? इलेक्शन कमिशनला। उत्तर कोणी दिलं? न्याम 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 न्याम। नाही हो, काहीतरी चुकीचं चाललंय, 100% चुकीचं चाललंय। कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, या भारतामध्ये लोकांच्या मतांचा अधिकारच चोरला गेला तर 100% भविष्यामध्ये या भारताची लोकशाही संपुष्टात येईल आणि इथं डेमोक्रेसीच्या जागी डिक्टेटरशिप येईल, म्हणजे हुकुमशाही येईल। जाऊ दे, तुम्हाला कशाला फरक पडतोय? तुम्ही मलाच म्हणत असाल आता तुम्ही काँग्रेस, अरे फाट्यावर मारतो मी असले पक्ष। मला फक्त खरं माहिती आहे आणि खरंच समजायला पाहिजे लोकांना, म्हणून मी तुम्हाला सांगतोय। बाकी तुम्ही करा भांडणं, मी खातो ड्रॅगन फ्रूट। लागलं नाकाला, जाऊ द्या, मतदार गेली तिकडं कुठं। मी तर फक्त पक्षांची हितं जपली गेली पाहिजेत आणि याला लोकशाही म्हणतात। वाह।